तर अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी केली आहे। राजीनामा द्यायचा की नाही हे पण आता मंत्री ठरवणार का, असा संतप्त सवाल दमानिया यांनी केला आहे। राजीनामा तुम्ही कुठच्याही परिस्थितीत घ्या आणि तुम्ही जर म्हणत असाल मंत्री ठरवेल तर हे ॲब्सोल्यूट रबिश आहे। तुम्ही सगळ्या यंत्रणा बंद करा, तुम्ही पोलीस डिपार्टमेंट बंद करा, अँटी करप्शन ब्युरो बंद करा, कारण एक मंत्री ठरवेल की तो त्याच्या भागात किती दहशत करणार, किती पैसे खाणार, किती लोकांना त्रास देणार, कसा छळ करणार, हे सगळं मंत्री ठरवेल। आणि राजीनामा द्यायचा की नाही हे पण मंत्री ठरवेल। आता मुख्यमंत्री नाही ठरवणार, पक्ष नाही ठरवणार। आम्ही काही वेडी माणसं आहोत का? नॅनो युरिया 92 रुपयाला मिळतंय, नॅनो DAP 269 रुपयाला मिळतंय, म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या ॲग्री बेगरी नावाच्या वेबसाईट वरनं ते विकत घेतले। काल ते 12 वाजता दुपारी माझ्या घरी पोहोचणार होतं, अचानकपणे ते रिटर्न गेलं। म्हणून मला कळल्याबरोबर मी त्यांना मेसेज पाठवला की हे रिटर्न का झालं। तर तेव्हा मला सांगण्यात आलं की आज संडे आहे, आज कोणी मिळणार नाहीये, तर तुम्हाला उद्या आम्ही सांगतो की ते का रिटर्न गेलं। त्यांनी मला आता कॉल केला आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफ्को कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे। शेतकऱ्यांना बुडवण्यासाठी